अरे वाह, आलात तुम्ही. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज मम्मीची आहे नाईट शिफ्ट. पप्पा इकडे बसले आहेत साईडला. दाखवा दाढी दाखवा. पप्पाने फ्रेंच कट केली आहे. काय आय एम सॉरी. मला माहिती आहे की मी चुकलो. खूप म्हणजे लेट झाला ब्लॉग. बट आपण आहे ना एक डिसाईड करू की मी एक पोल टाकेल. किती लोक बघतात माहीत नाही ते पोल किंवा माझा पोस्ट ऑन यूट्यूब वगैरे. मला एक टाईम ठरवून घेऊ आपण की कधी पोस्ट करायचं, काय टायमिंग असायला पाहिजे सगळं. आता थोडं खाली जाईल, बघू, एक राऊंड मारू, चक्कर मारू, बघू बिल्डिंगमध्ये काय चालू आहे, कुठे पाणी भरलं आहे. नाहीतर काय आमच्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे तिकडेच पार्किंग करतात. गाईस धो पाऊस पडला आहे. खाली आलो होतो, काय पाणी भरलं आहे. जहांगीरमध्ये आमच्या पाणीच भरतं पटापट. चढा छप येतं आहे बघ. आता पप्पा ना थोडंसं गेले होते बाहेर, मग ते सगळ्या हॉटेलमध्ये ॲक्च्युली व्हिजिट करतात ना, कारण की त्यांचे सगळे मसाले त्यांचे जातात तिकडे हॉटेलमध्ये. तेच की तुकाराम मुंडे आता जेव्हा आलेत, जेव्हापासून FD काय ते फूड डिपार्टमेंटमध्ये, तेव्हा सगळ्या हॉटेलला नोटीस चालल्या आहेत. आणि नुसतं छोटे मोठे हॉटेल नाही, पण 4 स्टार हॉटेलला पण चालले आहेत. तर 4 स्टार हॉटेल नोटीस चालले आहेत. तर तिकडे ते असं सगळ्यांना वाटलं की काय माणूस करतो आहे. मग हायकोर्टनी काय ते 2-3 दिवसा पहिले अपील केली की अरे तुम्ही नुसतं छोट्या हॉटेलला बघतायत, नुसतं प्रायव्हेट हॉटेलला बघतायत, गव्हर्नमेंटचे जेवढे हॉटेल तेवढं काय तुम्ही करत नाही याच्यावरती, असं बोलले. आता माहिती पडलं की तुकाराम मुंडेंनी हायकोर्टच्या कॅन्टीनवरतीच रेट टाकली आणि त्यांना पण बंद करून टाकलं. त्यांना पण नोटीस पाठवली आहे. अरे भाई साहब, म्हणलं मला तेवढं हसू येतं ना ते ऐकून. सिरियसली म्हणजे का उगीच तुम्हाला का असं खाजून खरूद करायची होती, हात टाकायची दुसरी उंगली करणे की गरज क्या थी. अरे भाई साहब, मी तर एवढं ऐकून हसत होतो. म्हणजे मानलं पाहिजे भाई, सिंगम एकदम सिंगम आहे आपला. ॲक्च्युली सिंगममध्ये बघायला गेला कसं वागलं आहेत ते, फुल सिंगम आहे भाई. मजा आली ऐकून. जहांगीरमध्ये आम्ही येतो, ठीक आहे. आम्ही सगळीकडे लावून ठेवलं आहे बघा. ते समोर दिसतं मला, ते आहे नो पार्किंगचं साईन. नो पार्किंग साईन आहे तिकडे. ॲक्च्युली कोणी लावत नाही, पण तिकडे लगेच इकडे लावले आहे. ही पार्किंगची जागा नाही आहे ॲक्च्युली. त्यानंतर ही आमची एंट्री आहे ॲक्च्युली. इकडून एंट्री आहे आणि एंट्रीकडून आमचा असा रोड जातो इकडे. बट तरी इकडे 3 गाडी पार्क केले आहेत. आय डोंट नो वाय. एथिक्स नाही आहे तेवढ्या मोठ्या, तुम्ही एवढ्या चांगल्या सोसायटीमध्ये राहतात, तुम्हाला थोडंसं तरी असायला पाहिजे की भाई वी शूड टेक केअर ऑफ आवर. खाली आमची पार्किंग फुल एम्प्टी आहे, खाली कोणीच पार्क करत नाही. ए वाव गाईज, थोडंसं आपण बरं केलं आहे. स्लिपरी फ्लोअर दिलं आहे कॉशन, कारण की सगळे टाईल्स बदलायला गेलो तर आमचा जेवढा पण फंड आहे सोसायटीचा तो संपून जाईल. गाईज तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण एका टायमाला मी ऑलमोस्ट इकडे 6 वर्षापासून राहतो आहे. आणि एका टायमाला ऑलमोस्ट आम्ही नुसतं दिवसभर खाली जे दिसतं आहे हा आमचा टर्फ होता, कारण की आमच्याकडे एवढंच टर्फ होतं आणि आम्ही इकडे क्रिकेट खेळायचो. यू कॅन इमॅजिन. म्हणजे 6 वर्ष झाली ह्या गोष्टीला, कारण की मी करंटली 2 वर्ष खेळत होतो तिकडे. आता काय मला थोडी फाटते गाईस सांगू, एक मनापासून बोलतो, माझी खरंच फाटते असे ब्लॉगिंग करायला. कारण की ना माझी कोणाला माहीत नाही माझ्या बिल्डिंगमध्ये मी ब्लॉगिंग करतो. त्यांना कळलं, हे बघ आता बघ. तर तुम्ही सांगाच गाईस, आता ही गाडी इकडे उभी आहे, ही नो पार्किंग आहे, काय गरज नाही पार्किंग करायची. तर हा माणूस जेव्हा गाडी काढेल कसं काढणार, जागाच नाही आहे. तर तुम्हाला वाटते जागा पण नाही आहे, ती गाडी खूप मोठी आहे. सो बोलून थकलो ना ग्रुपवरती सगळे जेवढे पण लोक आहेत. तो माणूससुद्धा थकला जो बोलतो काय तुम्ही किती एकच पार्किंग करता. आज पण त्याने मेसेज टाकला आहे. बट कोणी कधी पण लक्षात ठेवा, इफ कोणी तुम्हाला सांगते ना प्रेमाने, तुम्ही तेव्हा ऐकून घ्या. इफ यू टेस्ट समवन्स पेशन्स ना, इट विल टोटली बॅकफायर यू. बिल्डिंग में रहते हो कि नहीं? नहीं, आशीर्वाद देते हैं अगले साल धूम धड़ाके से शादी में जाएंगे. हैं सच में? आकर ढूंढ ले अभी जल्दी. नहीं करेगा. आपकी पोते की करो ना पहले, फिर नए पैसे आओ. अरे मेरा तो छोटा है. नहीं सेम है. सेम है. सेम है सब सेम है. doesn't be ना. नहीं रे 2.
वो एक साल से फर्क नहीं पड़ता कुछ वो ऐसा ऐसे नहीं होता। प्रैक्टिस नहीं कर रहा है पैर पड़ने की, तो वो भी पैर पड़ेगा तो वो आपने मेरे को याद किया इसलिए पैर पड़ गया तो मैं अभी प्रैक्टिस अभी ये झुकेगा तो वो भी झुकेगा। नहीं इधर झुक जाऊंगा उधर नहीं झुकूंगा। हाँ उधर नहीं झुकूंगा। झुकेगा नहीं हाँ। उधर तो वो लोग झुकेंगे। यस दहेज दो जैसे नहीं क्या मम्मी मैं बोला दहेज दो शायद दहेज चाहिए तेरे। नहीं नहीं ऐसा मैं बता रहा था नहीं, कि मुंह वो से बोलेंगे निकला। ऐसा वो मुंह से बोलेंगे निकला नहीं। नहीं, हम लोग कमाएंगे उतना कि वो बोलना रियलिटी चाहिए निकल गई। जो रियलिटी है वो है अभी। हाँ? मम्मी कैसी है? मम्मी अभी काम पे गई आहे नाईट शिफ्ट आहे आज काही मला सांग की कम्प्युटरचं काय काम आहे इकडे तेच ना आम्ही पण तेच बोलतोय गुड क्वेश्चन ते खरंच कोण बसतं तिकडे निलेश वंदना बैठता है उधर, नीलेश भी बैठता है। हाँ संडे निलेश नहीं पर करते क्या उस पे अभी वो तुम अकाउंट्स वगैरह वो कौन है? वही वही वंदना मैडम लोग सब हैंडल मेरे को दिमाग लगाना है पर इतना भी नहीं कि मेरा खुदा कम हो जाए अकाउंट से बात की थी। वैसे भी थोड़ा बहुत है वो बोल शी कैन नॉट सिट इन द सोसाइटी ऑफिस माझी आई आधा दिमाग तो उसका जब चलता है ना जब वो मैक्सी करेंगे ओके ओके अकाउंट हैंडल ओके करती है ना। अच्छा अच्छा क्या नाम है उसका तिला ना सफोकेशन होतो वरती वरती एसी लगाया अभी सफोकेशन हो रहा है उसको तरी पण मैं तो आराम से बैठूंगा उधर तो टाइम पास करूंगा मैं कुछ कैसे पगार मिल रहा है उसको डर लगता है कि इकडे सगळं और मैंने बोला एक फ्लोर चलने में तो कोई भी चढ़ सकता है, कितना भी कोई एजेड वगैरह का एक फ्लोर तो चल ही सकता हमारा है। अड्डा था वो एक टाइम में पता है आपको हाँ उधर ऊपर वाला। हाँ कैसा वाला तो डर लगता है अकेले नहीं खेलने वाला अड्डा था सफोकेशन होतं खिलाने वाला नहीं था वो अड्डा या फिर पीने वाला भी वही वही चल आपण मला ते आपला अड्डा बोला ओके आजसाठी एवढं जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय आतापासनं किती बाhtavलो चला बाय 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 निघा कामा नाहीत का तुम्हाला